नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, आपण आता केवळ शेवटचे दोन जे पेपर आहेत ते डिस्कस करणार आहोत. हे आपल्या चॅनलवर दोन्ही पेपर जे आहेत ते तुम्हाला जे आहे ते टाकलेले आहेतच. बघा, 2013 मध्ये आपल्याला बऱ्यापैकी वन लाईनर प्रश्न दिसून येतील. ते प्रश्न आपण पाहत जाऊ. सोपे प्रश्न. पीवायक्यू मधला हा पहिला निष्क्रिय आणि सक्रियवरचा प्रश्न होता. बघा, रिमोट सेन्सिंग सिस्टीम विच मेजर नॅचरली अवेलेबल एनर्जी इज कॉल्ड. नॅचरली अवेलेबल करतं म्हणजे ते स्वतः काही काम करत नाही, ते नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी एनर्जी ट्रॅप करतं, म्हणून त्याला निष्क्रिय पॅसिव्ह असं म्हणायचं. तेच आपल्याला इथं आहे. बघा की कोणत्या प्रकारचे सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर्स मध्ये ते आर्टिफिशियल वापरतं आणि निष्क्रिय सेन्सर मध्ये नैसर्गिक नॅचरल एनर्जी वापरतं. आर्टिफिशियल वापरत असल्यामुळं किंवा ते कृत्रिमरित्या वापरत असल्यामुळे ते दिवसा रात्री दोन्ही वेळा करू शकतं. हे मात्र केवळ दिवसाच काम करू शकतात. निष्क्रिय केवळ दिवसा काम करू शकतात. बाकीचं आपण डिटेल चर्चा या गोष्टींवर केलेली होती. बेसिक अतिशय सोपा प्रश्न होता. यामध्ये क्रियाशील किंवा सक्रिय काय करतात, तर स्वतः ईएमआर सोडतात आणि स्वतः त्याला ट्रॅप करतात. यामध्ये काय असतं, सूर्यापासून येणारे जे आहेत तर ते ट्रॅप केले जातात. म्हणजे स्वतः कोणतीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी सोडत नाहीत आणि तेच नॅचरली अवेलेबल असणारी एनर्जी ते पकडतात, म्हणून त्यांना पॅसिव्ह असं म्हणायचं. लक्षात एवढंच ठेवायचं. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतं म्हणजे स्वतः रेडिएशन सोडतं, स्वतः कॅप्चर करतं. पॅसिव्हली म्हणजे स्वतः काही सोडत नाही, नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी एनर्जी. आणि याची उदाहरणं रडार मॅट, लिडार, सोनार, अस्कॅट, क्लाउड सॅट, एनव्हीसॅट आणि ओशन सॅट 2. आणि यामध्ये एमएसएस मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर, मार्दास ॲक्वेरिस विंड सॅट, एस एमआयएस स्पॉट अँड क्विक बर्ड. त्यामुळं इथं बेसिक प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. 2013च्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला एक लक्षात येईल, बाकीच्या पेपरमध्ये आपल्याला जो क्रम आहे बघा, तो 146 ते 150 असा राहिलाय. 2012 त्यानंतर 2014 ते 2019 पर्यंत हा क्रम 146 ते 150 होता. पुन्हा 2021 ला तो 146 ते 50 राहिला. पण 2020 आणि 2022च्या पेपरमध्ये तो 116 ते 120 असा झालेला आहे. 2013चा पेपर जर तुम्ही राज्यसेवेचा पाहिला असेल तर या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की जीएसच्या सर्व पेपरमध्ये आपलं आता जसं असतं की 1 ते 60 तुम्हाला प्रश्न एकत्रपणे इतिहासाचे दिले, 61 पासून 120 पर्यंत भूगोलाचे दिले, कधी 115 कधी 120 पर्यंत. जर रिमोट सेन्सिंग मागा असेल तर 115. ओके, ऍग्रीचे 30 दिले. असं 2013च्या पेपरला नाही बघा. त्यामुळे तुम्हाला 5 नंबर नंतर अगदी 24 नंबर मध्ये 47 नंबर असे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. 5 नंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 24 नंबरचा प्रश्न. द फॉल्स कलर इमेज डिस्प्ले द रेड कलर ऍज. बघा, तुम्ही पीवायक्यू पाहिला असता तर तुम्हाला एफसीसी वाचावं लागलं असतं, आणि एफसीसी वाचावं लागलं असतं तर तुम्हाला 2023च्या प्रिलिम्स मध्ये आलेला, मेन्स मध्ये आलेला प्रश्न, ग्रुप बी सी च्या मेन्स मध्ये आलेला प्रश्न सोडवता आला असता. आभासी रंग प्रतिमेमध्ये लाल रंग कोणत्या रंगात दिसतो, तर तो हिरव्या रंगात दिसतो. काय असतं बघा, फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय, एफसीसी, ज्याला आपण म्हणतो फॉल्स कलर कंपोजिट. आयोगाने याला असत्य रंग संयुक्त असा शब्द तो वापरलेला आहे. आयोग त्याला असत्य रंग संयुक्त असं म्हणतं. ओके, तर ह्या असत्य रंग संयुक्तामध्ये काय होतं, नॅचरली अवेलेबल त्यांची जी काही रेंज आहे, म्हणजे बघा रेड जो आहे नॅचरली कुठं अवेलेबल असायला पाहिजे, तर तो 0.6 to 7 मध्ये असायला पाहिजे. ओके, ग्रीन जो आहे तर 0.5 to 6 असायला पाहिजे, 0.6. आणि ब्ल्यू जो आहे तो 0.4 to 0.5 असायला पाहिजे. पण आर्टिफिशियली त्यांना दुसरा रंग दिला जातो, म्हणजे ग्रीन रेड होईल, ब्ल्यू ग्रीन होईल, आणि हा नियर इन्फ्रारेड होणार आहे. मग रेडचा संदर्भ कुठे लागतो, तर हिरवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येईल. हे आता हे आपले सगळा चार्ट जो आहे बघा, तो आपण डिटेल अभ्यासलेला होता. हा चार्ट तुम्हाला एनसीईआरटी मध्ये सुद्धा मिळून जाईल आणि यावर आपण बऱ्यापैकी चर्चा केली आहे. आणि यानंतर एक प्रश्न आला होता की एव्हरग्रीन रेड टू मॅजेंटा, लाल ते तांबडा ते क्रीमिजी रंग कसाचा होतो, हे तिथे विचारलेलं, ते आपल्याला इथं दिसून येईल. ओके, सोपा प्रश्न होता. हा प्रश्न पाहिला असता तर पुढचे 2 प्रश्न म्हणजे रेड टू मॅजेंटाचा प्रश्न सोडवला असता आपण, त्यासोबतच रिसेंट आलेला कंबाईन ग्रुप बी च्या मेन्स मधला प्रश्न सुद्धा आपल्याला सुटला असता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 47 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश फोटोग्राफ्स टेकन विथ अ सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरा इज मोस्टली कॉमनली यूज इन एरियल फोटोग्राफी और रिमोट सेन्सिंग अँड मॅपिंग पर्पज. ओके, म्हणजे मॅपिंग साठी कोणत्या प्रकारची फोटोग्राफी लागते, तर व्हर्टिकल.
फोटोग्राफीचे 3 प्रमुख प्रकार असतात बघा. फोटोग्राफीचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याच्या कॅमेऱ्याच्या ऍक्सिस प्रमाणे. एकतर मुख्य दोन आहेत, स्केल प्रमाणे आणि ऍक्सिस प्रमाणे. ऍक्सिस प्रमाणे 3 प्रकार आहेत. आता कॅमेरा ऍक्सिस आणि फोटोग्राफिक ऍक्सिस यावर आपण यापूर्वी चर्चा केलेली होती की कॅमेऱ्याच्या टोकापासून खाली येणारा कॅमेरा ऍक्सिस आणि कॅमेऱ्याच्या सेंटर पासून जो खाली होतो त्याला फोटोग्राफिक ऍक्सिस असं म्हटलं जातं. सॉरी, उलट झालं. कॅमेऱ्याच्या सेंटर पासून खाली येतो त्याला कॅमेरा ऍक्सिस आणि जो कॅमेऱ्याच्या याच्यापासून येतो त्याला फोटोग्राफिक ऍक्सिस असं म्हणायचं. सेंटर लेन्सच्या सेंटर पासून त्याला फोटोग्राफिक ऍक्सिस असं म्हणायचं. ज्यावेळी हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कोलाइड करतात, एकमेकावर असतात, 90 डिग्री ते करतात, त्याला काय म्हणायचं? त्याला व्हर्टिकल फोटोग्राफी. ज्यावेळी एक सरळ असतो एक दुसरा तिरका असतो तर ते त्यांचे वेगवेगळे प्रकार जे तर ते आहेतच. पण बघा त्या ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये काय असतं तर कॅमेरा किती डिग्रीला कललेला असतो? 15 ते 30 डिग्रीला कललेला असतो आणि हाय ऑब्लिक मध्ये तो 30 ते 60 डिग्रीला कललेला असतो. जर तो कललेला असेल तर यामध्ये काय होईल? इमेज तिरकी दिसेल, जवळचं इमेज जवळचं जी गोष्ट आहे, जवळची बिल्डिंग मोठी दिसेल, लांबची बिल्डिंग छोटी दिसेल. तेच व्हर्टिकल मध्ये वरून फोटो घेतला म्हणून याचा वापर आपल्याला काय करता येईल बघा. वरून फोटो घेतला म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एक तर छोट्या एरियासाठी असतील आणि सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या योग्य प्रमाणामध्ये दिसतील. म्हणून याचा वापर करून आपण काय करू शकतो तर मॅप्स जे आहेत तर ते तयार करू शकतो. यामध्ये लार्ज स्केल असते तर ते 15,000 पर्यंत असते. ओके, नंतर 15,000 ते 30,000 पर्यंत मीडियम स्केल आणि 30,000 पेक्षा जास्त 1:15,000 आणि 1:15,000. ओके, 1:30,000 असं ते आहे. ओके, आलं लक्षात? त्यामुळं यामध्ये जर आपण पाहिलं कशाचा वापर होतो तर व्हर्टिकलचा होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑब्लिकचे जे 2 प्रकार ते इथे वापरले जाणार नाहीत. त्यामुळे सत्तेच्या उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आपला सेकंड लास्ट प्रश्न बघा. सम अर्थ सरफेस मटेरियल्स प्रायमरली रॉक्स अँड मिनरल्स फ्लुरेसन्स ऑर इमिट विजिबल लाईट व्हेन इल्युमिनेटेड बाय. म्हणजे ते कोणत्या प्रकारची लाईट जी आहे तर ते दाखवतं. तर बघा भूपृष्ठावरील काही पदार्थ साधारणतः खडक आणि खनिज पदार्थ डॅशमुळे प्रतिदीप्तीत इल्युमिनेट होतात. इल्युमिनेट म्हणजे चमकतात, जे आपण म्हणतो चमकतात, तर ते किंवा सदृश्य प्रकाशमान होतात. तर ते कशामुळं होतात तर ते युव्ही रेडिएशनमुळे होतात. इतकं ते सोपं आहे, बेसिक आहे. युव्ही रेडिएशनमुळे ते ज्याला आपण म्हणतो फ्लुरोसन्स दाखवत असतात. सूर्याप्रमाणे पृथ्वीवरून सुद्धा काही प्रमाणामध्ये एनर्जी इमिट केली जाते आणि यामध्ये हे युव्ही एनर्जी इमिट करत असतात. शेवटचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे, वारंवार विचारला जाणारा प्रश्न. 3 डायमेन्शनल व्ह्यूज ऑन द टेरेन कॅन बी क्रिएटेड बाय प्लेसिंग फोटोग्राफ्स अंडर स्टेरियोस्कोप विथ अप्रॉक्सिमेटली. बघा स्टेरियोस्कोपवर आयोगाने टेक्निकल कंपनीला प्रश्न विचारला होता. हा 60% प्रश्न आयोगानं नंतर परत एकदा विचारलेला होता. म्हणजे पुन्हा 2 प्रश्न तुमचे टॅकल झाले असते. 2 इमेज मधून जर 3D इमेज काढायची तर किती टक्के ओव्हरलॅप असावा? एवढं सोपं ते आहे. यामध्ये 60% ओव्हरलॅप असावा. ओके, जर ते फॉरवर्ड असेल. ओके, जर ऍडजस्टंट असेल तर 30% ओव्हरलॅप असावा आणि संपूर्ण क्षेत्राचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 20 ते 40% अधिकचा ओव्हरलॅप असावा. आणि या 2 इमेजला स्टेरिओ पेअर आपण ऐकलं, स्टेरिओ बॉक्स जो आहे आपल्या साऊंडचा असतो, स्टेरिओ बॉक्स, स्टेरिओ साऊंड, 2 साऊंड असते की त्याला स्टेरिओ साऊंड म्हणायचं. 2 ज्यावेळी असे इमेज प्लेस केल्या जातात तर 2 इमेज 60% ओव्हरलॅप झाले त्यापासून 3D इमेज मिळवता येते. म्हणून 60% पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येणार आहे. फार सोपे प्रश्न होते, अगदी काही मिनिटांमध्ये आपण हे कव्हर केलेले आहेत. 2012चे प्रश्न सुद्धा फार बेसिक आहेत, त्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच.